नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हे मेथी आणि बटाट्याचे पौष्टिक असे पराठे बनवण्यासाठी सर्वात अगोदर मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजून मी 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे, ज्याने आपण रोज चपाती वगैरे बनवतो, अगदी त्याच पिठाचा वापर केला आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा इतका ओवा टाकून घेऊ। ओव्याला अशा प्रकारे हातावरती क्रश करून टाकायचं आहे, जेणेकरून ओव्याचा सुगंध या पराठ्यामध्ये अगदी छान येतो। यानंतर यामध्ये काही मसाले टाकून घेऊ। तर मसाल्यांमध्ये मी 1 मोठा चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाऊण चमचा इतकी हळद टाकलेली आहे। सोबतच हा पराठा अधिकच चविष्ट व्हावा याकरता अर्धा चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट यामध्ये घातलेली आहे। यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली मेथी टाकून घेऊ। तर अशा प्रकारे साधारणतः 1 वाटी मी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे। म्हणजे एक छोट्या आकाराची मेथीची जुडी घेऊन तिला व्यवस्थित असं निसून घेतलेलं होतं आणि निसल्यानंतर स्वच्छ असं धुवून मी याला बारीक कापून घेतलेलं आहे। सोबतच हा पराठा अधिकच छान असा मऊसूत व्हावा याकरता यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घालत आहे। बटाटा उकडल्यानंतर रूम टेम्परेचरवरती याला थंड करून अशा प्रकारे किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेला आहे। तुम्ही हवं तर बटाट्याला हाताच्या साहाय्याने देखील मॅश करू शकता, परंतु बऱ्याचदा काय होते की जेव्हा आपण बटाटा हाताने मॅश करतो तर तेव्हा यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये गाठी वगैरे राहतात। त्यामुळे हा पराठा बनवताना शक्यतो बटाटा हा किसूनच घालायचा आहे। हा मेथी आणि बटाट्याचा पराठा अधिकच छान असा खुसखुशीत व्हावा याकरता यामध्ये मी 2 चमचे इतकं बेसन आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही हवं तर 1 चमचा साजूक तूप देखील यामध्ये टाकू शकता। आता आपण संपूर्ण जिन्नस या पिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे आहे। तर बघा अशा प्रकारे आलू मेथी वगैरे आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊ। सुरुवातीला पाणी अजिबात घालायचं नाही आणि शेवटी आपण गरजेनुसार यामध्ये पाणी टाकत या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एक डो बनवून तयार करायचा आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता संपूर्ण आलूला मी मिक्स करून घेतलेले आहे। तर आता यामध्ये मी गरजेनुसार पाणी टाकत या पिठाला व्यवस्थित असं मळून घेणार आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आपण चपाती वगैरे बनवण्यासाठी पीठ लावतो, अगदी त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला या ठिकाणी मळायचं आहे। बरेच जण हा मेथी आलूचा पराठा आपापल्या पद्धतीने बनवतात, म्हणजे अगोदर स्टफिंग बनवतात, पीठ मळतात आणि मगच पराठा बनवतात। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची स्टफिंग न बनवता, जास्त मेहनत न घेता, कमी वेळेत कमी मेहनतीमध्ये झटपट तयार होणारे आलू मेथीचे पराठे बनवण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे। याकरता व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। संपूर्ण पिठाला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी चपातीसारखे मऊ हे पीठ या ठिकाणी तयार झाले आहे। तर आता आपण याचे छोटे छोटे उंडे तयार करून घेऊ। म्हणजे ज्या पद्धतीने आपण नॉर्मल पराठा वगैरे बनवण्यासाठी उंडे तयार करतो, अगदी त्याच पद्धतीचा गोळा या ठिकाणी मी घेतलेला आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता संपूर्ण पिठाचे मी गोळे बनवून तयार केले आहे। तर आता आपण पराठा बनवण्यास सुरुवात करूया। याकरता यामधून एक उंडा घेतलेला आहे आणि याला थोडंसं पीठ लावून घेऊ। तर बघा अशा प्रकारे सुकं पीठ मी लावलेलं आहे आणि यानंतर हलक्या हाताने लाटत एक मध्यम आकाराची पुरी लाटून आपल्याला तयार करायची आहे। तर बघा अशा प्रकारे हलकीशी पातळसर पुरी मी लाटून तयार केली आहे। तर आता आपण यावरती थोडंसं तेल लावून घेऊ। हे आलू मेथीचे पराठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारे याला चौकोन शेपमध्ये बनवत आहे। तर बघा तेल लावून व्यवस्थित असं मी फोल्ड करून याची एक पॉकेट बनवून तयार करत आहे आणि बघा चारही बाजूने फोल्ड करत मस्त असं याचं पॉकेट मी बनवून तयार केलं आहे। तर आता आपण याला पुन्हा सुकं पीठ लावून हलकंसं प्रेस करत लाटून घ्यायचं आहे, म्हणजे चौकोन शेपमध्ये आपण हा पराठा बनवत आहे। लक्षात ठेवा पराठ्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, तर मध्यम ठेवायचं आहे। शक्यतो मुले पालेभाज्या खाण्याचा फार कंटाळा करतात आणि सकाळच्या घाईमध्ये कमी तेलामध्ये काहीतरी पौष्टिक बनवायचे म्हटले तर ते सुचत नाही। तर अशा वेळी अवघ्या 10 ते 15 मिनिटात बनणारे हे आलू आणि मेथीचे खमंग खुसखुशीत पराठे तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता। आणि बघा मस्त असा हा पराठा या ठिकाणी तयार झाला आहे। याची जाडी देखील तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे। तर आता आपण सेम प्रोसेसने बाकीचे संपूर्ण पराठे अशा पद्धतीने लाटून तयार करायचे आहे। जसं की मी हा पराठा चौकोन शेपमध्ये बनवत आहे, तुम्ही हवं तर त्रिकोण किंवा गोल शेपमध्ये देखील बनवू शकता। जवळपास 4 ते 5 मिनिटं झाले आहेत आणि बघा संपूर्ण पराठे मी अगदी छान असे लाटून तयार केले आहे। तर आता आपण याला लगेचच भाजण्याची तयारी करायची आहे। याकरता गॅसवरती मी एक नॉनस्टिक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनला हलकंसं तेल लावून स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे। तर आता आपण यावरती एक पराठा टाकून घेऊ
आणि याला दोन्ही साईडने अगोदर हलकंसं शेकून घ्यायचं आहे आणि नंतरच यावरती तेल किंवा तूप लावायचं आहे. आणि बघा थोड्याच वेळात मी पराठा दुसऱ्या साईडने पलटवून घेतलेला आहे. तर आता यावरती मी थोडंसं तेल लावून त्याला हलकंसं प्रेस करून घेणार आहे. यामुळे काय होते की हे पराठे अधिकच छान असे खमंग आणि खुसखुशीत तयार होतात. तुम्ही हवं तर तेलाऐवजी तुपाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता, परंतु मी तेलाचाच वापर केला आहे. याआधी तुम्ही मेथी आलूचे पराठे अनेकदा बनवले असतील किंवा खाल्ले असतील, परंतु अशा प्रकारे नवीन पद्धतीने झटपट तयार होणारा आलू मेथीचा खमंग खुसखुशीत नाश्ता एकदा करून बघा. सर्वांनाच खूप आवडेल. शिवाय आपण यामध्ये मेथी, आलू आणि गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे, त्यामुळे अधिकच पौष्टिक देखील आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडने मी तेल लावत व्यवस्थित असं याला शेकून घेतलेलं आहे. मस्त असा रंग देखील या पराठ्याला आलेला आहे. तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. याच्या दिसण्यावरूनच तुम्हाला समजत असेल की हा पराठा किती छान असा खमंग आणि खुसखुशीत झालेला आहे. आता आपण सेम प्रोसेसने बाकीचे संपूर्ण पराठे अशा पद्धतीने भाजून तयार करायचे आहे. ही आलू मेथीचे पौष्टिक पराठे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी देखील बनवू शकता. खूप साधा, सोपा, झटपट होणारा, चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ आहे. तर हे खमंग आणि खुसखुशीत मेथी आलूचे पराठे तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.